सोशल मीडिया सध्या हलवून ठेवलेला आहे तुम्ही. खरं कुठे जा त्या रस्त्यात खड्डे वगैरे सगळे सांगता ना तुम्ही. मस्त मजा येते एकदम. कारण आगरी पाऊल पडती पुढे. मराठी तर पडला जाता आगरी पाऊल जसा पुढे जातोय खरं अभिमानाची गोष्ट आहे. तर डीजे सूरजचं देखील तेवढंच कौतुक करूया. तर सन्माननीय प्रकाशन म्हात्रे साहेब पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाशन यावं आपण व्यासपीठावर. एकच नाद बैलगाडा शर्यत प्रकाशन म्हात्रे पालेबुद्रुक. चला वलभचा संघ इथे खेळतोय आणि गणेश पाटील इथे आलेले आहेत. आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी सामन्याला सुरुवात होते. आजच्या रात्रीतील हा शेवटचा पहिल्या फेरीचा सामना आहे. सुंदर अशा पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एक धाव मात्र इथे सहजता पूर्ण होते. एका धावेने मात्र श्री गणेश केला जातोय तो खिडूकपाडा संघाचा. विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा वर्सेस आपण पाहतोय जियान 11 वलभ. या दोन टीम मधली ही लढत आहे. हो हो वाईट चेंडू नक्कीच जावेद परिसर इथे मात्र वलतायत. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. राहुल उलवेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भावेश उलवेकर ही जोडी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते आहे. हो हो पुन्हा एकदा ते वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. नक्कीच दिशा मात्र बाहेर पाहायला मिळते. दिशाहीन चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा हा वाईटचा इशारा. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 3 वरती. हो जागरण केल्याचा प्रयत्न इथे मात्र शॉर्ट सिली मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षण उभा आहे. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला सतीशचा आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे. धावसंख्ये एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 वरती. 4 धावा धावफलकावरती खिडूकपाडा संघ ज्यांना फलंदाजी मिळाली आहे. हो जागरण केल्याचा प्रयत्न होता क्रॉस पॅटेट परंतु इथे चेंडू मात्र गतीमध्ये पाहायला मिळाला. पॅट उठण्या अगोदर मात्र चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता ऋषिकेश म्हात्रे. हा चेंडू अजून एक निर्धाव चेंडू. बघा काय वेग आहे. भन्नाट वेगाने प्रत्येक चेंडू मात्र डिलिव्हर करतोय तो ऋषिकेश म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवला जातोय. फलंदाजांना मात्र अक्षरशः जखडून ठेवलंय. एका बाजूला भावेश उलवेकर तर दुसऱ्या बाजूला राहुल उलवेकर ही जोडी मैदानामध्ये. परंतु भावेशला आता मात्र काहीतरी करावं लागेल. गोलंदाज ऋषिकेश मात्रेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटला येऊन मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. चांगली धावसंख्या. नक्कीच ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी पहिला षटक सुरू आहे. 5 चेंडू 5 धावा मात्र आतापर्यंत खर्च करतोय तो गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी. हो चपराक दिले. जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम. कव्हरच्या दिशेने आलाय राहुल उलवेकरच्या बॅट मधून दमदार चौकार. वल्लभ 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने जे संघाने फालेश्वरी मैदानावर जी स्पर्धा झाली तृतीय क्रमांकाचं खऱ्या अर्थाने मानकरी ठरलं. परंतु आता आमचे मित्र प्रकाश खाडेकर यांनी जाहीर केलेलं आहे की वल्लभ 40+ संघाने जर प्रथम क्रमांक जर पटकावला एखाद्या स्पर्धेमध्ये तर त्या संघाचा अतिशय वाजत गाजत सत्कार सन्मान मात्र वल्लभ गावामध्ये 40+ केलं जाईल असे त्यांनी जाहीर सुद्धा केलेले आहे. ओटो कमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. नक्कीच सन्मान होणं गरजेचं आहे. ते देखील चांगलं करतायत. इथे मात्र धावा आल्या त्या 9. शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकलाय राहुल उलवेकरने.
पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशने मात्र धावा खर्च केल्या त्या 9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. नवीन गोलंदाज सतीश पाटील येतोय, जो देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे. वलप गावातील चर्चेमधलं असलेलं नाव सतीश पाटील इथे आलाय. वैभव पाटील सर विगर यांचं आगमन झालेलं आहे. वैभव पाटील या पण व्यासपीठावर तुमचं स्वागत. एक नामवंत क्रिकेटर. राहुल इथे भावेश मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. नक्कीच इथे मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्राला गवस निघालतंय. आलाय चौकार. एक धाकड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच भावेश सतीश पाटील. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. जबरदस्त चेंडू मात्र येईल सीमारेषा पार. आलाय हा षटकार. आणि प्रकाश खाडेकर, अंकुश पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. नक्कीच नक्कीच. या स्पर्धेला चार चान लावण्याचं काम मात्र या मान्यवरांच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. नेहमीच गत वर्षी देखील खूप मेहनत या सर्वांनी घेतली होती. आमचे युवराज दादा देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर दीपक पाटील वलप यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही स्वागत आहे. प्रमोद पाटील वलप आपले स्वागत आहे. सोमेश आपले स्वागत आहे. भावेश पुन्हा एकदा. सतीश मात्र इथे महागडा ठरतोय. दुसरा षटक पाहायला मिळतोय, पण तो 2 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च करतोय. कट करण्याचा प्रयत्न स्लॅश केलाय. इथे मात्र शॉर्ट गलीमध्ये नक्कीच चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त प्रयत्न होते. चेंडू सुटला असता तर निश्चितच चौकार देखील गेला असता, परंतु इथे मात्र चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. भावेशला मात्र 1 धाव मिळते. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. गेल्या वर्षी किडुकपाडा येथे देखील एक मोठी स्पर्धा आपण पाहिली, नाईटची स्पर्धा. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजक होते. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. तर सर्व आयोजकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हो 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 जागा दिली आहे. भावेशच्या मधोमध चेंडू मात्र निघलाय, परंतु इथे मात्र 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते लॉंगाच्या दिशेने. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 21 मध्ये. 21 धावा धावफलकावरती. आमच्या आशिष कडू हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शांत माहोल आहे पूर्णपणे. प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. हो मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे की नाहीये, परंतु त्याला मात्र चकवून चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. आपण व्यासपीठावर प्रकाश म्हात्रे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. प्रकाश शेट यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. स्वागत आहे तुमचं. निश्चित स्वरूपात अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि यानंतरची लढत असणार आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक विपक्ष फ्रान्सी 11 पेंदर क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करणार आहोत. आणि सेकंड राऊंडचे सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे खेळवले जाणार आहेत. येस नक्कीच नक्कीच 4 षटकांचे सामने असतील, परंतु इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 2 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सतीश पाटील च्या या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 16. राहुल आणि भावेशची जोडी मैदानामध्ये तग धरून आहे.
चांगला खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहिला आहे. कारण सुरुवातीचे 4 चेंडू जर पाहिले 5 चेंडू तर 5च धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र चौकार शेवटच्या चेंडूवरती राहुलने लगावला, कुठेतरी धावांना ओघ देण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. म्हणजे तो षटक कुठेतरी खिडूकपाडा संघाच्या बाजूने राहिला. आता मात्र तिसरा षटक पाहतोय आपण. ऋषी मात्रे ज्याने पहिला षटक फेकला त्याचाच वापर मात्र इथे पुन्हा एकदा केला गेलाय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरे षटक घेऊन आलाय तो ऋषी. एका धावेने मात्र धाव फलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. किती धावांपर्यंत मजल मारेल हा संघ, खिडूकपाडा संघ जो प्रथम फलंदाजी ती करतोय, हे देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे. भावेश उलवेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र लोंगाच्या दिशेने गोल क्षेत्ररक्षक सतीश मात्र चेंडूवरती, नयन चेंडूवरती आलाय. उंचपुरा असा हा खेळाडू आहे, नक्कीच एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 27 वरती. बरेच प्रेक्षक इथे या सामन्याचा आनंद घेतात, खास करून वलभचे बरेच प्रेक्षक आहेत, कारण वलभ संघ इथे खेळतोय. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट चा वापर, दुसरे धावेचा प्रयत्न, इथे रनआउटचा धोका होईल का पाहूया. परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती 29 वरती. तर सोमेश खाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. आणि रमेश बबन पाटील वलभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे मात्र ऋषी म्हात्रे गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला राहुल उलवेकर. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंदरुनी नक्कीच आतली कडा मात्र चेंडू विकेटवरती. स्वतः क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झालाय ऋषी म्हात्रे. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न करतो, तत्पूर्वी एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सक्सेस होतोय तो राहुल उलवेकरचा. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. खिडूकपाडा संघ खेळतोय. नक्कीच दादा भोईर हे देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. नेहमीच उमेश भोईर असतील आमचे, नेहमीच चांगला योगदान उमेशचा राहिलाय, दादाचा राहिलाय. क्रॉस बॅटेड घुटण्याचा वापर, गुडघ्यांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव, येस बॅट कट आहे, पंच दर्शवतात 31 धावा धावफलकावरती. बघा या षटकामध्ये देखील सुधीर कुठेतरी जर विचार केला तर खरोखरच कमबॅक दिलाय ऋषी म्हात्रेने. कारण पहिल्या षटक देखील चांगला राहिला, दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या, या षटकामध्ये कमबॅक देण्याचा प्रयत्न ऋषीचा राहिला. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा, बिनबाद 32 अशी सुरुवात नक्कीच खिडूकपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आमचे राजू कडू अर्थात आशिष कडू, तुमचे सर्व सहकारी आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमचे परेश पाटील, अंकुश पाटील, बालाराम पाटील आणि प्रकाश खाडेकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. उमेश भोईर खिडूकपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. उमेश भोईर यावं आपण व्यासपीठावर. एक नामवंत क्रिकेटर दादा भोईर, प्रकाश खाडेकर तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, यावं आपण, आपलं स्वागत आहे. पाणी पाहिजे, जा घेऊन जा. तर अजयदादा मोरावकर, प्रकाश म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने. 6 पारितोषिक महागुरु या स्पर्धेमध्ये दिली जातील. बघा कशा सोन्यासारख्या या ट्रॉफ्या चमकत आहेत. आपले गणेश पाटील गेले होते पटेल ज्वेलर्स मध्ये, त्यांनी सगळे ते माले चेक केले कुठे काय मिळते ते. तर गणेश पाटील नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे. पण या स्पर्धेमध्ये नक्कीच ती क्लिप देखील तुम्ही बनवा आता, कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅन ऑफ द सिरीजला बैल आपण देणार आहोत. तर ते आले पाहिजे असं माझं मत आहे. तर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा, 32. आणि आम्ही नक्कीच सांगितलंय देखील आहे सुरुवातीला, जर कोणाला आता छकडेवाला व्हायचा असेल खेळाडूंपैकी
तर तुम्हाला इथे मात्र आता बैल जिंकावा लागेल. त्यासाठी प्रकाश काडेकर साहेब या असाच तुम्हाला तो दिला जाणार नाही. तुम्हाला त्यासाठी मैदानामध्ये मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, पूर्णपणे मेहनतीने खेळावं लागेल, सगळ्या बाजूने तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, बऱ्याच गोष्टी आहेत. तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी मिळतील, तेव्हा तुम्हाला तो मॅन ऑफ द सिरीजचा बैल मिळेल. प्रमोद दादा तुम्हाला मिळणं मुश्किल आहे, कारण तुमचा नावच नाही याच्यामध्ये. चला चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. राज मात्र गोलंदाजीसाठी आलाय. 32 धावा सध्या धावफलकावरती. चपराक देण्याचा प्रयत्न इथे मात्र पाडिश लोंगाणकडे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. राहुल उलवेकरचा जर विचार केला, अनेक वर्षाचा दांडगा अनुभव, बरीच वर्ष या खेळाडूला झालेत, बरेच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवून आहे हा खेळाडू. नेहमीच आम्ही त्याला जवळून पाहिलाय. आत्तापर्यंत नक्कीच संघासाठी चांगला खेळ करताना इथे दिसतोय तो राहुल. विराट स्पोर्ट्सच्या नावाने हा संघ, त्यांची मुलगी तिच्या नावाने हा संघ मात्र इथे खेळतोय. इथे मात्र एक सिंगल आली आहे. एकाच धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 35 वरती. 35 धावा. किटुकपाडा म्हटलं तर अनेक खेळाडू या गावामध्ये आपण पाहिलेले आहेत. तनाजी भुईर असतील, तिकडे उमेश दादा भुईर, असे अनेक दिग्गज. गुरुदादा असतील, आमचे अण्णा असतील, सगळ्यांचं चांगलं खेळ नेहमीच राहिलेला आहे. हो मोठा फटका, जबरदस्त चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार आणि बीमर आहे. नो +6 आली. इथे मात्र या 7 धावा मिळतील. धावांना आता मात्र ओघ आलाय. रिव्यू लिया है, चेक करना है. यस, तो फ्री हिट भी है. चेक करा. तो नो बॉल है बिल्कुल यहाँ से डिसीजन और फ्री हिट भी है. चला फ्री हिट देखील असेल. धावफलकावरती धावा आता 42 वरती जाऊन पोहोचल्यात. आता मात्र या धावा आल्यात, कारण जेव्हा तुम्ही एखादी चूक करता आणि त्या चुकीचा प्रायश्चित्त जर पाहायला गेलं तर नक्कीच करावं लागेल. राज म्हात्रेसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये बजरंग म्हात्रे यांच्याकडून दिले जातील. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमारेषा पार आलाय हा चौकार. आता मात्र टाळ्यांचा आवाज यायला लागलाय, थोडासा आवाज देखील वाढलाय, कारण धावांचा ओघ वाढलाय खेडूपाडा संघाचा आणि हवा देखील थोडीशी आता वाढलेली दिसते. आता मात्र तुम्हाला सगळ्यांना तयारी करावी लागेल, फक्त सेकोटी पेटवू नका. तर निखिल पाटील यावं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं निखिल पाटील. राज मात्र पुन्हा एकदा समोर फलंदाज भावेश उलबेकर. फुलटॉस होता, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार आणि पुन्हा एकदा चेक केला जाईल इथे बीमर साठी. राहुल डोंगरेचा पाड्यांचं आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर आपले सरचे स्वागत आहे. राहुल उलवेकर यांना पाहतो. नो बॉल कॉल. येस, इथे मात्र असून खरोखरच महागडा आता गोलंदाज ठरतोय. पुन्हा एकदा 7 धावा येतील. आता मात्र गोलंदाज नक्कीच चेंज केला गेलाय, कारण 2 बीमर मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि काय इथे त्याचा फायदा
कसा उचलायचा याचं प्रात्यक्षिक भावेश उलवेकरने मात्र दाखवून दिलंय. जबरदस्त मस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ट्रॉफ्या पाहू शकता आपण. हा पूर्ण आमचा कॉमेडी बॉक्स पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. चांगली वेबसाईट. यस, इथे मात्र काहीतरी कॉल आहे. बॉल फेका बॉल. बॉल बॉय किधर आहे? इथे शेठ नेरुलकर यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. तुमचं आमदार चषक स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 53 बॉल द्या बॉल. बघा, चेंडूंची जबाबदारी आपल्या ऑर्गनायझर कमिटीचा एखादा प्रतिनिधी असेल त्यांच्यावर सोपवलेली आहे. हा, त्यांनी इथेच राहा. हा, त्यांनीही चेंडू पुरती पूर्तता करायची आहे. कुठे गेला तो? तुम्हाला 2 चेंडू दिलेले होते खऱ्या अर्थाने सुरुवातीलाच ऑर्गनायझर कमिटीने. एकच. तो बॉल बॉय कुठे जात रे? इथे 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 थांब. स्टेजवरती आमच्या जवळ आहे. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालबुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन आताच झालं. जितेश शेठ म्हात्रे यांना मी पाहतो. मध्यभागी आमचे प्रकाश म्हात्रे. प्रकाश शेठ स्वागत. आमचे दीपकदादा उलवेकर क्रिकेटचा आनंद घेतात, कारण पुढील लढत पालेश्वरी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हा संघ पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. तर इथे मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 53 धावा विदाउट लॉस. 3 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात. प्रमोद दादा, तुमचं देखील फार लक्ष आहे, कारण पाहू शकता आपण राज मात्रे आता महाग ठरला इथे आणि तो आता चेंज देखील झालाय. नयन पाटील आलाय. भावेश उलवेकर इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त फलंदाजी भावेशची राहिली आहे. 35 धावांवरती खेळतोय तो. हा, वेल थोडा कमी घ्या ही विनंती आहे आपल्याला. इथे मात्र आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पंच वलतात आमच्याकडे. रवी पाटील सरांचा इशारा आलाय की हा वाईट आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती 54. 71 धावांचा आहे स्कोर. नक्कीच या मैदानामध्ये आजच्या रात्रीमध्ये कोपरा संघाचा राहिलाय. 80 डीसीसी कोपरा संघाचा राहिलाय, पण त्यांना प्रत्युत्तर देईल का हा संघ? या इथे मात्र आलाय षटकार. भावेश उलवेकरच्या बॅट मधून हा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते भावेशची. अफलातून फलंदाजी. मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी हाय गोलीगड टॉपचा किंग. नक्कीच तुमचे नशीब जर स्टार असतील तर खरोखरच तुम्ही काही होऊ शकता. हे दाखवून दिलंय सूरजने. तुमच्या नशिबात असायला हव्या त्या गोष्टी, त्या तुम्ही मिळू शकता. इथे मात्र धावपालकावरती धावा आहेत त्या 60 धावा. 62. चौथा षटक इथे सुरू आहे. गोलंदाज नयन पाटील. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. हा देखील फुल टॉस होता, परंतु फायदा उचलू शकला नाहीये भावेश उलवेकर. तो स्वतःवरती नाराज आहे. आणि इथे मात्र विकेट आली आहे. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. चांगला खेळ मात्र राहिलाय भावेश उलवेकरचा. यस, ठीक आहे. रागान काय बघतस रागान, ज्यावेळेस नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आणि मैदानामध्ये यान 11 वल्लभ क्रिकेट संघ जास्त आपण उशीर करू नका. या सामन्याला मात्र 17ला जास्त उशीर झालेला आहे. नक्कीच नक्कीच. तर इथे 4 षटक महागुरू संपलेले आहेत. 4 षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 62 धावा. 1 गडी बाद.
भावेश उलबेकर ज्यांनी 14 चेंडूमध्ये 35 धावांचे योगदान दिलं. येस 41ची खेळी साकारली आहे ती भावेशने 15 बॉलमध्ये. येस म्हणजे 62 धावा. कॅल्क्युलेशन जर पाहायला गेला सुधीर आगलावे चांगली माहिती देतात आम्हाला, आमच्या असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. इथे मात्र तब्बल 3 षटकांचा जर विचार केला प्रभातदादा तर 32 धावा होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 30. म्हणजे क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे सांगता येत नाहीये. याचंच नाव क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरती भविष्यवाणी करणारा आज तक पैदा झालेला नाही आणि होणारी नाहीये. कारण क्रिकेट असा खेळ आहे की तो कधीही बदलू शकतो आणि कधी कोणत्याही क्षणाला कुठेही जाऊ शकतो. तर आता मात्र शेवटचा षटक आहे. धावफलकावरती धावा आहे त्या 62. आता 5वा षटक मात्र इथे गोलंदाज घेऊन आलाय तो वैभव उसाटकर. समोर फलंदाज राहुल उलवेकर. इथे मात्र थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम आणि इथे पुन्हा एकदा वैभव उसाटकर गोलंदाजच्या बोल्यावरती सज्ज होतोय. वलप एंड कडून चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. राहुल मात्र सलामीला आलाय, चांगला खेळ करतोय. टॉप राऊंडच्या विकेटने हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. राहुल मात्र समजू शकला नाही. या निर्धाव चेंडूची सांगत आहे ते पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या तब्बल 62 धावा. 62 लॉस 1 विकेट. राहुल पुन्हा एकदा आता वैभव वरती पूर्णपणे जिम्मेदारी दिली आणि ती जिम्मेदारीला मात्र साजेशी कामगिरी तो करताना दिसतोय. कारण 2 चेंडू मात्र अप्रतिम निर्णायक फेकले गेलेत. कारण आपण नेहमीच म्हणतो शेवटचा षटक हाणामारीचा षटक करो या मरो, जो येईल तो बाहेर, म्हणजे या परिस्थितीला अनुसरून हा शेवटचा षटक असतो. नेहमीच म्हटलं जातं शेवटच्या षटकामध्ये ना आव देखो ना ताव देखो, जो मिले उसे खाओ. परंतु इथे मात्र 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. ते गोलंदाज वैभव उसाटकरने फक्त 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 63. अजूनही 3 चेंडूमध्ये किती धावा धरल्यात हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता साहिल आलाय, आल्या मात्र इथे ठोकतोय लॉंगांच्या वरतून. वाईडिश लॉंगान क्लिअर केला गेलाय. आलाय हा साहिलच्या बॅट मधून षटकार. बायकोला विचारला कसली भाजी केले तर बोलतो मुगाची डाल ना बटाटी. तिला बोललो नको ती मुगाची डाल, जा तयारी कर आपण हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. चांगले आता षटकार आलाय. षटकाराने आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ते 69 वरती. या चेंडू गेलाय का? तर पुन्हा एकदा चेंडूची पूर्तता करावी लागणार आहे. संदीप पाटील सर, साहिल उलवेकर मैदानात आहे आणि विराज स्पोर्ट खेडूपाडा क्रिकेट संघाचा जर विचार केला ना आपण राहुल उलवेकर यांना पाहतो. साहिल हा सर्वाधिक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा 3ही फॉर्मेट मधला हा उपयुक्त खेळाडू. नक्कीच महागुरू. आणि त्यांनी दाखवलंय देखील इथे आल्या षटकार की ताकद काय, हुकूमत काय. 1 डाऊन्सला तो आलाय आणि नेहमीच आपण म्हणतो की 1 डाऊनला येणारा खेळाडू हा विस्फोटक म्हणून ओळखला जातो आणि त्याने ते प्रात्यक्षिक दाखवलंय. षटकार ठोकला. षटकाराने मात्र धावसंख्या अजूनही वेगाने वाढले ती 69. आणि इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त स्क्वेअर लेग पूर्णपणे क्लिअर केलाय. आलाय हा अजून एक दमदार चौकार. रात्रीचा हाय स्कोर आता या संघाच्या नावावरती आलाय. तब्बल धावा आल्या त्या 73 धावा. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 3 चेंडूमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न वैभव उसाटकरचा राहिला. त्यानंतर 2 चेंडूमध्ये ज्या धावा
जमवण्याचा प्रयत्न साहिलने केलाय, तो देखील अप्रतिम राहिला. इथे मात्र अलॉंग द कार्पेट एक धाव पूर्ण होते, थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय, 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. इथे मात्र 2 धावेने हा पहिला सत्र संपला गेलाय आणि पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना वीरा स्पोर्ट किडुकपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75 आणि इथे मात्र 76 धावांचं लक्ष्य आहे, परंतु पुढच्या सत्रासाठी जोडले जातील प्रवीण टेंबे. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. पालेश्वरी पालेबुद्रुक विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ फ्रान्सी 11 पेंदर संगणक घ्यायचे नाणेफेकीसाठी. पालेबुद्रुक संगणक इथे उपस्थित आहे. पेंदर क्रिकेट संघ अवक नेरुलकर तुमच्या संगणकाला आम्ही सूचित करतो नाणेफेकीसाठी यावं. धरतीवर सन्मानित केलं जाईल. नाणेफेकीसाठी पेंदर क्रिकेट संघ संपर्क साधायचे आहे. जितेश म्हात्रे सन्मान्य पालेबुद्रुक गावातील आदरणीय व्यक्तिमत्व गोविंद शेठ म्हात्रे साहेब यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आपले ऑर्गनायझर आदरणीय अंकुश पाटील. अंकुश पाटील हे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत. बालाराम या प्रकाश खाडेकर आणि अंकुश पाटील जे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जाते. नाणेफेक केली जाईल. वैभव पाटील सर विगर वैभव सर या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. वैभव पाटील सर एक शिक्षित व्यक्तिमत्व नामवंत क्रिकेटर आहेत. विगर दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. सामना 4 षटकांचा असेल. बघूया नाणेफेकी ते संपन्न होत आहे. टेलसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल इथे फ्रान्सी 11 पेंदर क्रिकेट संघ हा पेंदर क्रिकेट संघ सामना निश्चित स्वरूपात 4 षटकांचा असेल. हा दुसरी लढत असणार आहे. ही लढत तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्वपूर्ण असणार आहे? ही मॅच आम्ही जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर एकंदरीत तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल असेल? नाही, थोडाफार चेंजेस असेल तर सांगू आम्ही. थँक्यू सो मच. निर्णय काय असणार आहे आपला? नाणेफेक जिंकलेली आहे. बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारले. पालेबुद्रुक संघ नाणेफेक जिंकले असते कोणता निर्णय स्वीकारले असता? आणि तुमच्या प्लेइंग 11 मध्ये खऱ्या अर्थाने काही परिवर्तन बदल असेल यावेळेस? बघू आता खेळ झाला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सांगलेला आहे सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तुमचा इरादा काय असणार आहे? आम्ही जिंकण्याचा प्रयत्न. बघा दोन्ही क्रिकेट संघाने निर्धार केलेला आहे की आम्ही जिंकणार, संघ एकच जिंकणार आहे. दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल फ्रान्सी 11 पेंदर क्रिकेट संघाच्या बाजूने आणि निर्णय स्वीकारलेला आहे. गोलंदाजी पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. यापूर्वी आवाज ऐकला आपण संदीप पाटील सरांचा. आता बोलणार आहोत आपण प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे. तर वैभव पाटील सर या आपला सन्मानित केला जाणार आहे. वैभव पाटील सर एक शिक्षित व्यक्तिमत्व नामवंत क्रिकेटर विगर यांचा यथोचित सन्मानित केला जाईल की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर
शिक्षण घेतल्याने अनेक अडचणीवर मात करू शकतो असे एक शिक्षित व्यक्तिमत्व वैभव पाटील सर विगर यांचा यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. हो टू प्रवीण. दीपक पाटील या आपला सन्मान केला जाईल. भास्कर आगलावे कोलवाडी आपला सन्मान इथे केला जाणार आहे. खेळाला सुरुवातीत होणार आहे. दीपक पाटील वलप यांचा सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान इथे केलं जातं. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व दीपक आपला यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इथे केला जात आहे. प्रमोद पाटील आपणही आपला सन्मान केला जाईल आणि त्याचबरोबर भास्कर आगलाबे कोलवाडी यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. रोशन पहिल्या चेंडूवर जर षटकार तटवला तर वैभव पाटील सर भिगर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज तुझ्यासाठी असणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. पाहुण्यांचा सन्मान सोहळा आपण पाहतोय. विशेष सन्मान महागुरु आणि सन्माननीय अंकुश पाटील प्रकाश खाडेकर मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. सामना जिंकण्यासाठी GR11 वलंब संघाला 76 धावेची गरज, 15.20 सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावेची गरज. पहिला बॉल. खिडूकपाडा संघ विराट स्पोर्ट्सच्या नावाने आज खेळतोय. राहुल उलवेकर या संघाचे पुरस्कर्ते. व्हाईट बॉल. या संघाचे 2 गोलंदाज भरपूर घातक आहेत. एक आहे भावेश आणि दुसरा साहिल. साहिल भावेश या दोघांची दहशत या सीझनला तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाली आणि या 2 गोलंदाजांना सांभाळून खेळावं लागेल. पहिला व्हाईट बॉल. यावेळी मात्र मिस टायमिंगचा फटका. बॉल हवे, क्षेत्ररक्षक तैनात परंतु अवॅक कॅचच्या बाहेर. गुड फिल्डिंग. स्टँडर्ड ऑफ क्वालिटी क्रिकेट. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. पहिला फलंदाज सेफ आहे रोशन. हा फटका पाहिला आपण ओव्हर स्टेपिंग मध्ये. जावेद परिसर अंपायर वेल न गमवता त्याने हा नो बॉल दिलाय. खूप चांगला निर्णय. षटकार वाचवला इथे. खूप चांगली फिल्डिंग. कदाचित हा षटकार असता तर 500 रुपये या फलंदाजाला वैभव दादाने दिले असते. पुन्हा एकदा संधी. या बॉलवरती फ्री हिट बॉल. रोशन पाटील. ओहो, यावेळी चपराक लगवायची होती परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. गोल गोल गिरकी घेत फिरला फलंदाज. साहिल उलवेकर आपल्या वेगासाठी ओळखला जातो. फास्ट अँड फ्युरिस. त्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि वेग म्हटला तर साहिल उलवेकरची ओळख. 4 रन 1 बॉल. खूप मोठं लक्ष. हायेस्ट टार्गेट. हायेस्ट टार्गेट का म्हटलं गेलं कारण मागच्या सामन्यात 72 बनल्या होत्या. या सामन्यामध्ये 76 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत सर्वाधिक मोठा उच्चांक तो खिडूकपाडा संघाने बनवलाय. 76 धावा. वलभ संघाला बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल परंतु वलभ संघाचं 4थं शतक जिथे 30 धावा खिडूकपाडाने कुठून काढल्या. वलभ संघाला 2 गोलंदाज तिथे वापरावे लागले. हे कारण होतं की 76 धावा बनल्या कारण जर एका बॉलरला 30 धावा लागतायत तर 100 हा आकडा देखील एखादा संघ 5 ओव्हरमध्ये पडू शकतो आणि झालेल्या देखील आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. वलभचे ऐतिहासिक मैदान मिनी वानखेडे. 5 रन 3 बॉल. मोठे पटक्यांची गरज आहे. मागचा सामना 1 साइड राहिला. जुई संघाला देखील 72 चेस झाल्या नाही आणि तो सामना देखील कोपरा संघाने जिंकला परंतु यावेळी वलभ संघ होम ग्राउंड घरेलू मैदान. निखिल पाटील यावेळी मात्र बीट होतोय. या मैदानावरती वलभ संघ प्रॅक्टिस करतो, अभ्यास करतो. तर तेजेश उलवेकर सोशल मीडियाचे ते प्रतिनिधी सुद्धा आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. तेजेश मनपूर्वक तुझं आपलं स्वागत आहे. निखिल पाटील पहिला चेंडू तो नेहमीच प्रॅक्टिस करतो, अभ्यास करतो. इथे त्याने तेच केलं परंतु यावेळी थोडा कमजोर फटका पाहिला. आपण लॉग ऑन कडे जातो आणि या बॉलवरती फक्त सिंगल. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा करायच्या आहेत परंतु यावेळी मात्र 5 चेंडूमध्ये धावा पाहतोय आपण 6. शेवटचा बॉल. साहिल उलवेकर आपल्या गतीसाठी ओळखला जातो. त्यानंतर भावेश येतो बॉलिंगसाठी. फिरकीचा जादूगर भावेश. कट केला बॉलला पॉइंटच्या जवळ झेल. ड्रॉप. मॅक्स तिथे होता. शेवटचा बॉल येतो तिथे. 1 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती वलभ संघ पोहोचलाय. 7 धावा. दिल्ली दूर आहे. अजून धावांचा आपण विचार केला तर 69 करायचे आहेत येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये.
बॉल बनवलाय तुम्ही 7 रन 69 पाहिजेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये 17.25 ही सरासरी होणार का चेस निखिल पाटील आणि रोशन फलंदाज आप क्या आ जाने से खूप चांगलं गाणं होतं हे. फलंदाजाला स्वर्ण संध्या बघा पहिल्या चेंडूवर षटकार दटवला रोशन वैभव पाटील सर विगर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. राहुल उलवेकर या संघाचे संघ मालक वीरा स्पोर्ट्स त्यांचे सुकन्येचं नाव आहे वीरा स्पोर्ट्स आणि वीरा हे नाव नेहमी त्यांच्यासाठी लकी राहिलंय. मागील वर्षी वीरा स्पोर्ट्स यांच्या नावाने ग्रामस्थ मंडळ चषक ही नाईट रजनी होती खिडूकपाडामध्ये आणि हा संघ जेव्हा जेव्हा वीराच्या नावाने खेळतो तेव्हा हा संघ नेहमीच अव्वल दर्जाचा ठरलाय. 8 रन 0 निखिल पाटील चांगला खेळ करावा लागेल. प्रवीण राहुल उलवेकरचं कौतुक करावे लागेल. अनेक वर्षे क्रिकेट खेळतो आजही त्याची फिजिकल फिटनेस बघा अतिशय सक्षम बघायला मिळतो आपल्याला. अगदी उंच खुऱ्याचा गोलंदाज आहे आणि त्याच्या हाईटचा फायदा त्याला बॉलिंगमध्ये नेहमी झालाय. फेवरेट स्ट्रोक निखिल पाटील भरपूर दिवसानंतर फटका पाहिला आम्ही षटकार. आहे तुमचं डगआउट वरती बॉल गेला षटकार निखिल पाटीलच्या बॅट मधून तो आता सेट झालाय आणि या फटक्याची गरज आहे आज. यॉर्कर बॉल आता मात्र थोडं कठीण झालं निखिलसाठी परंतु इथे काय घडलं तू मै एका ट्रॅकवर 2 गाड्या आणि याचं उत्तर होणार रोशन पाटीलचा विकेट. कदाचित धाव झाली असती की नसती कॉलिंग खराब झाली. पहिला गडी बाद संघ नायक रोशन बॅक टू पवेलियन. क्या बात है डीजे माहौल बन गया आणि माहौल आमचा डीजे मास्टर बनवते आज. समय का खेल है जिसका आ गया वो छा गया. वेल खूप महत्वाची असते आणि वाईट वेल तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. वाईट वेल तुम्हाला खरे चेहरे दाखवते की कोण तुमचं आहे आणि कोण परका आहे. वाईट वेल आता वलप टीम वरती आली आहे त्यामुळे सतीश पाटीलला करामत करावीच लागेल आज. बॅटच्या टो वरती हा बॉल लागलाय मागे जातो ट्रॅव्हल होतो फाईन लेग सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर सतीशच्या बॅट मधून येता क्षणी पहिला चौकार. या संघाचा उपकप्तान अर्थात वाईस कॅप्टन आहे सतीश पाटील. त्याच्या बॅटमधून 4 रन धावांना गती येते धावांना आकार येतो या मॅचमध्ये. सतीश या बॉलला सन्मान देते ऑन साईडला केलेत लॉग ऑन कडे हा बॉल जातो इथे मिळेल 1 रन. जियान 11 वलब ब हा संघ राजेश पाटील नेहमी पुरस्कृत करतायत. त्या संघाच्या वाईट काळात चांगल्या काळात नेहमी ते सोबत राहिले आणि हा संघ पाहिला तर केंद्रीय मंत्री चषक भिवंडी मध्ये देखील खेळतो. तो हा वल्लभ संघ मानकोली नाईट मध्ये देखील खेळतो. वल्लभ ब नावाने हा प्रसिद्ध संघ आहे. समोर वीरा स्पोर्ट्स. यो हो यावली प्रॉपर टायमिंग टॅलेंटेड फटका आणि बॉलला फेकून दिलं VIP डाईच्या दिशेकडे षटकार.
आहेत केतन पोपेटा मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. जियान 11 वलप संघ पोहोचलाय षटकाराने 26. आता 50 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 षटकामध्ये. 50 अर्धशतक ठोकायचंय वलप संघाला. 50 धावा 3 ओव्हरमध्ये. आणि निखिल पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याची 7 नंबरची जर्सी आठवण करून देते MS धोनीची. रिझन फॉर थाला हे स्लोगन आहे MS धोनीचं. 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत धावा 50. मागील सामना आपण 72 धावांचा वन साईड पाहिला, परंतु इथे जे फटके येत आहेत सुधीर अगलावी असं वाटतंय की एक चुरस होऊ शकते कदाचित. आता मैदानामध्ये सतीश आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय पुन्हा एकदा साहिल. साहिलला यावेळी 2 शतक देण्यात आलेत, त्यामुळे भावेश 1 शतक करणार आणि एक शेवटचा गोलंदाज लॉन्च होणार या टीमकडून. कदाचित नितेश भोईर देखील असू शकतो ही गेम प्लॅनिंग. परंतु वलप संघाचा विचार केला नयन पाटील हा मोठा फलंदाज अजून बाकी आहे या टीममध्ये. स्क्वॉडमध्ये नयन पाटील, त्यानंतर कदाचित रुकेश ऋषी असे काही फलंदाज आहेत या टीममध्ये. दोघांकडे चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहेत आज. मिस टायमिंगचा फटका. सतीश निराशा या फटक्यावरती बॅकफुटला गेला होता, परंतु पॉईंट स्क्वेअर लेग कडे बॉल जातो. 1 रन फक्त मिळेल. 3 षटकामध्ये 50 धावा करण्यासाठी वलप संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 16 धावेची गरज आहे. 16.80 ची सरासरी राखावी लागेल मॅचमध्ये. 27 धावा. रोशन पाटीलचा विकेट जो पडला आपण पाहिलं, कम्युनिकेशन गॅपमुळे थोडीशी चुका ठरल्या तिथे. राऊंड विकेट. ओहो, यावेळी मात्र प्रचंड वेग ज्याच्यासाठी साहिल ओळखला जातो. फलंदाज टाइम मॅनेज करू शकला नाही या बॉलसाठी. लेग बाईस मध्ये पंचांनी 1 रन घोषित केली. 28. साहिल म्हटलं तर फास्ट अँड फ्युरिस, अगदी ट्रॅकवरती जशी मोटर कार धावते त्याप्रमाणे त्याचा वेग असतो. त्याच्या वेगाने नेहमीच सर्वांना प्रभावित केलाय. खडकपाडा संघ यावर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये. राऊंड विकेट. ओ, दिल स्कूप केला या बॉलला. लॉंग लेग फाईन लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतो, परंतु थोडा कमजोर फटका राहिला. रनआउटची संधी आणि यावेळी मात्र सतीश पाटील धोक्याची घंटा. रनआउट साठी चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीनवर. नेमकं काय घडलं, किती पावलांचा हा रनअप होता आणि बॅट कुठे ठेवली सतीशने, पॉपिंग क्रीज मध्ये काय घडलं पाहूया PTC लाईव्हच्या माध्यमातून. रिप्ले. स्कूप केलेला हा फटका लॉंग लेग फाईन लेग कडे गेलाय, चौकार अडवला. थ्रो परफेक्ट होता, एकदम ओके थ्रो आपण पाहिला. आणि राहुल उल्वेकर विकेट किपर. येस, इट इज आउट. OUT. फलंदाज बाद आहे. अभिवादन स्वीकारण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सोशल मीडियाचे ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी सुद्धा आहेत गोलंदाजांच्या गोलंदाजीसाठी. अंकुश पाटील पाहायला गेलेत, कोणाला काही कमी पडत नाही का की कमी पडते हे पाहण्यासाठी ते गेलेत. व्हाईट बॉल. आणि प्रवीण खऱ्या अर्थाने अंकुश पाटील याकरता गेलेले आहेत. जे प्रेक्षक बघा क्रिकेटचा आनंद घेतात, शांतपणे आनंद घेतात सीमेरेषेच्या बाहेर खऱ्या अर्थाने, त्या सर्वांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी ते गेलेले आहेत. नयन पाटील आलाय. खूप मोठी जबाबदारी नयन पाटील वरती आणि ज्याच्याकडे आशाभूत नजरेने वलपचे प्रेक्षक वलप संघ पाहतो, कारण नयनकडे ती क्षमता आहे. निखिल आणि नयन पाटील मैदानामध्ये आलेत. धावफलकावरती धावांचं अंतर पाहूया. 15 चेंडूमध्ये 46 करायच्या होत्या, परंतु आता 14 चेंडू आणि करायच्या आहेत 45. 14 बॉल 45. दिल्ली दूर है, सफर लंबा है. सफर कल भी था, सफर आज भी है. माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ ख्वाहिशें बाकी है. ख्वाहिश मैच जीतने की, उम्मीद मैच जीतने की, परंतु साहिलची बॉलिंग दाखवते हा सामना कदाचित एका बाजूने तुम्हाला झुकताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल बाकी आहे. ओ, प्रचंड वेग. हा बॉल देखील वाईट यॉर्करने पडलाय, परंतु इथे दिशाहीन चेंडू.
व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होणार बोर्डवरती. 13 चेंडूमध्ये 45 करायच्या होत्या. 13 बॉलमध्ये 44 पाहिजेत. रोशन बाद झाला आणि खेळ थोडासा थांबलाय आता. तो नयन पाटीलला काहीतरी करावं लागेल निखिल सोबत. यावेळी बॉलला फक्त दिशा दिलीये. गिरकी घेत बॉल फाईड लेग कडे जातो. सीमा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार. आणि या 4ने धावसंख्येला आकार येतो. 32 धावेंवरती या चौकार आलाय. 36 धावा. 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी आता 40 करायच्या आहेत. 12-40. 20 धावांचं रन रेट. मागील सामन्यात हेच होतं गणित. मागील सामन्यात जुई संघाला 12 चेंडूमध्ये 45 ची गरज होती. 40 ची गरज होती आणि पुन्हा 12-40. तुझ्या माझ्या लफड्याबद्दल मनोरंजन करतात. किरण म्हात्रे कोपरा यांचं इथे आगमन झालेलं आहे. किरण म्हात्रे यावं आपण व्यासपीठावर. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. मॅच बघा, खिडकपाडा संघ 3 षटकामध्ये खिडकपाड्याच्या 32 होत्या, परंतु वल्लभ संघाच्या 36 आहेत. वल्लभ संघ पुढे आहे, परंतु मागील 12 चेंडूमध्ये गणित बदललं आणि वल्लभ संघाला 12 मध्ये 40 चेस करायचे आहेत. सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण इक्वेशन पाहिलं तर 12-32 खिडकपाड्याने बनवल्या, वल्लभने 12-36. 18-36. यावेळी ग्राउंड शॉटचा वापर केला. लॉगआउटला बॉल जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल. निखिल येणार स्ट्राईक एंडवरती. सिंगल. 6 चेंडूमध्ये 20 धावा आणि 12 चेंडू 40. मोठं समीकरण आहे, त्यामुळे मोठे फटके इथे मारावेच लागतील. व्यासपीठावरती आमचे MS46 स्नेक फ्रेंड वाईल्ड लाईफचे आमचे तेजस उलवेकर यांचे ते आगमन झाले. वेलकम. 11 चेंडूमध्ये 39 करायचे आहेत. हा शतक खूप महत्वाचं आहे वल्लभ संघासाठी. परंतु भावेश उलवेकर आहे फिरकीचा जादूगर. त्याचे चेंडू म्हटले ना तर अगदी गोल गोल फिरतायत. आणि भावेश आपल्या गोलंदाजीसाठी भरपूर मशहूर आहे. रायगड टेनिस बॉलमध्ये महागुरु एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने विकेटवर बाईक घेतली आहे. कारण कलंबोलीमध्ये या खेळाडूचे 15 विकेट होते आणि एका विकेटला 5 धावा असतात. आणि विकेटवरती बाईक घेणारा हा रायगडचा एकमेव खेळाडू भावेश उलवेकर. मिस टायमिंगचा फटका. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज पोहोचतो या बॉलवरती, परंतु इथे फक्त 1 रन. आणि नयन पाटील असा एक फलंदाज मी म्हटलं सुरुवातीला, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे धावा चेस करण्याची. सिंगल आली आहे. 3 बॉलवर 2 सिंगल. 9 चेंडू 38. 3 चेंडू देखील वल्लभला महत्वाचे. आणि नयन पाटील आता वेल हातातून सुटत चालली, त्यामुळे इथेच काहीतरी तुम्हाला करावं लागेल. ओहो, यासाठी ओळखला जातो भावेश. कमी गतीचा चेंडू टाकला. लेग कटर बॉल. लेग कटर, कधी ऑफ कटर, कधी कमी गतीचा बॉल. त्याच्या पिटाऱ्यामध्ये भरपूर चांगले चेंडू आहेत आज. 8 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. 1 रन 1 डॉट. पुन्हा 1 पुन्हा डॉट. भावेश उलवेकर यावेळी बाहेर गेला बॉल दिशाहीन, परंतु हिट विकेट आहे बॅटर. हेड विकेट. नयन पाटीलचा खेळ संपलाय. व्हाईट बॉल. 8 बॉलमध्ये 38 करायच्या आहेत. 8 बॉल 37. व्हाईट बॉल. मागील सामन्यामध्ये जे घडलं ते पुन्हा घडलंय, कारण मागचा सामना देखील वन साइड होता. हा सामना देखील त्या वन साइडच्या ट्रॅकवर पोहोचलाय.
उल्लेख केला की त्याने विकेटवरती बाईक घेतली होती कलंबोली स्पर्धेमध्ये. एका विकेटला 5 धावा होत्या आणि 15 विकेटचे 75 धावा त्याच्या झाल्या होत्या आणि त्याने 105च्या आसपास मला वाटतं ती बाईक घेतली होती. खेडूपाडाची पहिली बाईक. ना निश्चित सुरुवात प्रवीणदर विकेटला किती महत्व असतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एखाद्या फलंदाजाने शतकीय खेळी साकारली आणि गोलंदाजाने जर 5 विकेट प्राप्त केल्या ना, सामनावीर पारितोषिक गोलंदाजाला दिलं जातो. निश्चित ना, तुम्हाला जर बैल जिंकायचा असेल मॅन ऑफ द सिरीजचा तर तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. महागुरु आदत किंग बैल आहे. तुम्हाला काय वाटतं जो खेळाडू जिंकेल त्याचं नाव काय ठेवणार? कारण पारगाव संघाचा कुणाल तारेकर जेव्हा मला वाटतं पालीमध्ये तरी आता बैल जिंकला मागच्या वर्षी सिरीजला, तेव्हा त्याने शंभू असं वाटतं त्याचं काहीतरी नाव ठेवलं होतं. आणि इथे सुद्धा तशाच प्रकारचं आपल्याला खऱ्या अर्थाने प्रदर्शन बघायला मिळणार आहे. मालिकावीर जो संघ खेळाडू ठरणार आहे त्याला आपण निश्चित स्वरूपात प्रश्न सुद्धा विचारणार आहोत की या बैलाचं नाव खऱ्या अर्थाने आदत बैल आहे म्हणजे खऱ्या अर्थाने या बैलाचं तुम्ही नाव काय ठेवणार आवडीने? बैलांची नावं कुठून येतात तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चित प्रत्येकाची आवड असते खऱ्या अर्थाने. त्या आवडीनुसार प्रत्येक जण नावं ठेवत असतात खऱ्या अर्थाने. महागुरु नावं बैलांची तुम्ही बघितलं तर काय जबरदस्त नावं असतात. बकासूर, मानक्या, सोन्या, मथुर, सुंदर, सर्जा. तर यावेळी मात्र शतक समाप्त झाले 4 आणि 4 शतकाच्या समाप्तीनंतर 39 येणारे 6 चेंडू आणि वलभ संघाला गरज आहे ती 6 षटकार आणि 1 सिंगल 37. की बैलांची नावं कुठून कुठून येतात. आपले डीजे मास्टर सूरज चौधरी वलवली आहे सँडी, जे संगीत आहे ना, हे संगीत खऱ्या अर्थाने कुठून खऱ्या अर्थाने कव्हरेज करतात ते हा प्रश्न सुद्धा त्यांना आपण विचारला पाहिजे. महागुरु कलेक्ट कसे करतात हे सर्व? महागुरु तुमचं प्रत्येक डायलॉग त्यांच्याकडे रेकॉर्डिंगमध्ये, त्यामुळे तुम्ही जे काही बोलतात तो रेकॉर्ड करतो, कारण तो नंबर 1 डीजे मास्टर आहे. डीजे नितीन बुर्दुल्ला आपल्यासोबत होता, परंतु आता डीजे सूरज वलपमध्ये आहे. हो, यावेळी मात्र सामना एकतर्फा पाहायला मिळतोय आणि याचं एकमेव कारण म्हणजे वलप संघाचा 4था शतक, जिथे 6 बॉलमध्ये 30 धावा या संघाने दिल्या. 2 गोलंदाज वापरले, एक राज आणि नयन. 21 आणि 9 अशी ती सरासरी होती 2 गोलंदाजाची. 3 चेंडू 21, 3 चेंडू 9 असं काहीतरी समीकरण. सामन्यामध्ये मजा नाहीये आणि सामन्यामध्ये खिडूकपाडा संघाचं वर्चस्व. खिडूकपाडाचे पाठीराखे आले, त्यांचा आवाज तुम्ही ऐकता. नेहमी या संघाला सपोर्ट ते करतायत आणि या मैदानावरून मागील वर्षी या संघाने चषक जिंकला होता. नाईट रजनीमध्ये पुन्हा एकदा आता विजय प्राप्त करण्यासाठी तो सज्ज झालाय. आनंद वाटतो नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही जिंकता, कारण की डे स्पर्धेमध्ये तुम्ही किती स्पर्धा जिंकले ती तुम्हाला प्रेम किंवा पॉप्युलरिटी भेटत नाही, जी नाईटच्या एका मॅचच्या विनिंग मोमेंटमध्ये तुम्हाला भेटते. व्हाईट बॉल डेच्या तुम्ही 10 स्पर्धा जिंकल्या त्याला फारसे लोक पाहत नाही, परंतु नाईटमध्ये जर तुम्ही चषक जिंकले तर तुम्हाला फ्रेम मिळते आणि तेवढी पॉप्युलरिटी तुम्हाला लवकर मिळते. त्यामुळे नाईट सामन्यामध्ये नेहमी चांगलं केला. पुढील बॉल. यावेळी मात्र कुंदन गायकवाड चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमा पार षटकार. शर्यतीचा नादलय एकदम कडक. ऐकल्यानंतर आमचे प्रकाशन म्हात्रे पाले बुद्रुक त्यांच्या चेहऱ्यावर बघा हास्यमय वातावरण की आम्ही कधीच नसतो माग, सारी अड्ड्यात लावतो आग. प्रकाशन अविनाश मुलवेकर खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांना खूप आवड आहे. बैलगाडी शर्यत भारतातील नंबर 1 बैलगाडी शर्यत तुम्हाला पाहायला मिळेल 27 डिसेंबर पुसेगाव हिंद केसरी. पुसेगाव केसरी तुम्हाला 27 डिसेंबरला यूट्यूबवर पाहायला मिळेल आणि पुसेगाव केसरीला भरपूर महत्त्व आहे,
कारण भारताचे टॉप लेवलचे बैल पुसेगाव केसरीमध्ये 27 डिसेंबरला पाहाल. खूप मोठा नामांकित आणि मानाचा चषक आहे मित्रांनो पुसेगाव केसरी, ज्याची आवड प्रत्येकाला आहे. आणि बैलगाडी शर्यतांचा ताफा तुम्हाला पुसेगावमध्ये पाहायला भेटेल. सामन्यामध्ये मजा नाही आहे, त्यामुळे काही टॉपिक्स आम्ही चेंज करतो प्रेक्षकांना थोडं माहितीसाठी. एक बॉलचा खेळ बाकी आणि तदनंतर मैदानामध्ये उतरणार पालेश्वरी विरुद्ध पेंधर, तलोजा MRDC चे 2 ताकदवर संघ. सामना फिनिश आणि या सामन्यामध्ये टीम विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा पहिला विजय दाखल करतोय. अभिनंदन विरा स्पोर्ट्स आणि हार्ड लक जियान 11 वलब.